नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचन मध्ये स्वागत। आज आपण पाहणार आहोत मिनी पिझ्झा जो बनला गेलाय कॉर्न आणि चीज पासून एवढा बेस्ट। आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचं स्टफिंग नाही, अगदी साधा सोपा घरच्या साहित्यात बनवलेला हा आहे। आणि बघू शकता काय मस्त दिसतो, यम्मी यम्मी क्रिस्पी झालाय। आहा, बघूनच तोंडाला पाणी सुटते। आणि घरच्या घरी जास्त पैसे खर्च करायची गरज नाही, अगदी थोड्या पैशात होणारा हा तुम्हाला नक्कीच आवडेल। मुलं खुश होतील, तुम्हीही खुश व्हाल। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। इथे मी बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी काय करणार आहे, 2 गाजर बारीक चिरून घेतलेत, बघू शकता। 2 शिमला मिर्च बारीक होत्या, त्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत। थोडीशी हिरवी मिरची, तुम्ही इथे लालवाली फ्लेक्स ही घालू शकता। सोबत इथे घालायचं आपल्याला, आता सध्या आपल्या बाजारात आपल्याला मिळतात कॉर्न मक्का ओलावाला, तर तो वाला मी काय केलेलं शिजवून घेतलेला आहे। मीठ टाकून थोडं हलका शिजवून घेतलेला आहे। एक अख्खं कणीस घेतलेलं हे शिजवून, ते घालते याच्यामध्ये। सोबत इथे मी घालणार आहे मीठ थोडं टेस्टनुसार, एक अर्धा चम्मच मीठ। आणि इथे घालणार आहे मी बटरच्या 4 क्यूब्स होत्या, त्या मी काय केल्यात अशा किसून घातलेल्या आहेत ह्या, हे बघू शकता मस्त असं। आणि हे सगळं साहित्य आहे ते आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम इथे मी चम्मचच्या साहाय्याने हे मिक्स करते। तिखट शिमला मिरची तिखटच असते, त्यामुळे जास्त तिखट मिरची वगैरे फ्लेक्स वगैरे घालू नका। इथे तुम्ही तुमच्या आवडीने अजून काही घालायचं असेल तेही घालू शकता। तर मी इथे हे बघू शकता हे एवढंच घातलेलं आहे। आणि खूप सुंदर असा हा आपला छोटासा मिनी पिझ्झा तयार करायचा आहे आपल्याला। तर हे इथे तयार झाले, चीज आणि कॉर्नचा पिझ्झा। खूप असा सुंदर आणि खूप टेस्टी लागतो हा आपला। त्याच्यातलं घालायचं आपलं इन्ग्रेडियंट्स तयार झालेलं आहे, साहित्य तयार केलं, स्टफिंग तयार करून घेतलं आपण साईडला ठेवूया। इथे आपल्याला काय करायचं, ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत मी इथे बघू शकता। याच्या कडा वगैरे मी काढलेल्या नाही, तुम्हाला हवं तर काढू शकता। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, ब्रेडला सर्वप्रथम आपण काय करूया, ब्रेडला आहे तो चीज लावून घेऊया। तर इथे मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतले, त्यांना चीज लावून घेते। त्याच प्रकारे मी लावून घेते। मी इथे दोन्ही ब्रेडना बटर लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं। आता याच्यावर आपल्याला टिकटासाठी काय घालायचं आहे, ते मी ते रेड चिली सॉस आहे तो वापरणार आहे। चिंगचा खूप तिखट असतो तो, तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही लावू शकता। मेयोनेज ही घालू शकता। मी इथे चीज रेड चिली सॉस घालते। हा ही व्यवस्थित असं बटरच्या वरती लावून घ्यायचं। जर मुलांसाठी करत असेल, त्यांना तिखट खायचं नसेल, तर तुम्ही इथे टोमॅटो केचपचाही वापर करू शकता, त्याने खूप सुंदर मस्त असं लागतं। हे बघू शकता, हे आता मी पूर्ण भरून घेतलंय। आणि जे आता आपण स्टफिंग बनवलंय ते काय करायचं, आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचं। याच्यावरती आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते आपण याच्यावरती भरून घेऊया। व्यवस्थित असं जेवढं हवं तुम्ही त्या पद्धतीने भरून घेऊ शकता। व्यवस्थित कट टू कट असं भरून घ्या व्यवस्थित, आणि थोडं प्रेस करायचं, तर मग खूप छान असं हे। आणि आता हा पिझ्झा आपण कसा बनवणार आहोत तोही तुम्हाला मी दाखवते। हे बघू शकता मी दोन्ही साईडला पूर्ण ह्या याच्यावरती भरलाय, सेम असाच दुसराही भरून घेते। हवं तर तुम्ही याच्यावर थोडं वरून टोमॅटो केचप ही सोडू शकता, ज्यावेळेला बनवून येईल त्यावेळेला। आता हे बघू शकता मस्त कॉर्न शिजवून घेतलेले आहेत, फ्रोझन कॉर्न ही मिळतात। पण आता बाजारात कॉर्न्स आहेत, तर कॉर्न पासून ही बनलेली रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। मुलंही आवडीनं खातील आणि तुम्हालाही आवडेल। हेल्दी आहे, घरच्या घरी पिझ्झा बनवा तुम्ही बाहेरून आणण्यापेक्षा। हा खूप सुंदर चीजचा पिझ्झा सुंदर बनतो। हा मसाला आपला इथे स्टफ करून झालेला आहे। हा बघू शकता इथे आपला मसाला पूर्ण स्टफ कसं भरून घेतलेला आहे, स्टफिंग मी बघू शकता, आणि किती छान दिसतोय। इथे मी पॅन ठेवलाय आणि आज आपण पॅन मध्ये बनवणार आहोत पिझ्झा। घरच्या घरी मस्त पिझ्झा कसा बनवायचा, जर तुमच्याकडे साहित्य नसेल पिझ्झाचं तर इथे बटर टाकलं थोडंसं, म्हणजे काय होईल, आपण पिझ्झा याच्यामध्ये बनवतोय तर ब्रेडला व्यवस्थित खाल्लं तर थोडंसं पिझ्झाला बटर लावलं तर ते थोडं टेस्टही खूप सुंदर येईल। यासाठी थोडंसं बटर टाकून घेते, 1 क्यूबच्या अंदाजे टाकून घेतलं अशा प्रकारे लावून घेतला बटर। आता ज्या आपण स्लाइस भरलेल्या आहेत पिझ्झा स्टफिंग करून ब्रेडच्या, त्या काय करायच्या, व्यवस्थित अशा याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या। 2 बसतात एका पॅन मध्ये, तर छोटा पॅन असेल तर तुमचा एकच बसेल। माझ्या पॅन मध्ये 2 बसतात, तर मी 2 ठेवून घेतले तिथे बघू शकता। आणि आता याच्यावरती काय आपल्या करायचं, झाकण ठेवायचं एक,
गॅस मीडियम ठेवायचा आणि 5 मिनिट आपण याला शिजवून घेऊया. इथे आपली 5 मिनिटं झालेत. आपण चेक करूया एक वेळ. आपण करू हे बघू शकतो. मस्त असा आपला पिझ्झा तयार, खूप सुंदर असा यम्मी यम्मी तयार झालाय. बघू शकता मस्त. वाव, डॉमिनोज पेक्षाही बेस्ट असा मुलांना आवडणार आपला घरगुती पद्धतीने केलेला अगदी साधा सोपा पिझ्झा. कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हा बनवून घेतलाय. तर तुम्हाला अजून काही हवं असेल वरती तर शेजवान चटणी घालू शकता किंवा टमॅटो केचप घालू शकता आणि मस्त असं मुलांसाठी सर्व करू शकता. ते मी तिखट हवं आहे थोडंसं म्हणून काय करते, शेजवान चटणी घालते. कारण त्यामध्ये लसूण वगैरे सगळं असतं आणि त्यामुळे खूप छान टेस्ट येते याला अजून. तर तुम्ही ही अगदी सोपा सिंपल असा हा पिझ्झा, मिनी पिझ्झा बनवून घ्या आणि ट्राय करून मला नक्कीच कमेंट्स करून सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माझी. हे बघू शकता. आहा, काय सुंदर दिसतोय.